मित्रांनो, एका गावामध्ये दोन साधू राहत होते। ते दिवसभर भिक्षा मागत असत आणि मंदिरामध्ये पूजा करत असत। एक दिवस गावामध्ये वादळ आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला। दोन्ही साधू गावाच्या सीमेलगतच्या झोपडीमध्ये राहत होते। संध्याकाळी दोघे घरी परत आले आणि पाहतो तर काय, वादळी पावसाने त्यांची अर्धी झोपडी तुटली होती। हे पाहून पहिला साधू खूप रागावला आणि देवाला म्हणाला, हे देवा, तू नेहमी माझ्यासोबत चुकीचं वागतोस। मी दिवसभर तुझं नाव घेतो, तुझी पूजा करतो, तरी पण तू माझी झोपडी तोडलीस। गावामध्ये जे चोर, लुटेरे, खोटे लोक आहेत, त्यांच्या घराला काही नाही झालं, बिचारे साधू माणसांची झोपडी तुटली। हे तुझंच काम आहे देवा। आम्ही तुझ्या नावाचा जप करतो, पण तू आमच्यावर प्रेमच करत नाहीस। यावर दुसरा साधू तेथे आला आणि तुटलेली झोपडी पाहून खुश होऊन आनंदाने नाचायला लागला आणि म्हणाला, हे देवा, आज माझा विश्वास बसला की तुझं आमच्यावर किती प्रेम आहे। ही आमची अर्धी झोपडी तूच वाचवली आहेस, नाहीतर एवढ्या जोरदार पावसात माझी झोपडीच उडून गेली असती। ही तुझीच कृपा आहे की आमच्याकडे अजूनही डोकं झाकण्यापुरता निवारा आहे। निश्चितच हे मी केलेल्या पूजेचे फळ आहे आणि म्हणूनच मी उद्यापासून तुझी अजून पूजा करेन, कारण माझा तुझ्यावरचा विश्वास खूपच वाढला आहे। मित्रांनो, एकाच घटनेला एकसारख्या दोन लोकांनी किती वेगळ्या दृष्टीने पाहिले। आपले विचारच आपलं भविष्य निश्चित करतात। आपलं जग तेव्हाच बदलेल जेव्हा आपले विचार बदलतील। जर आपले विचार या गोष्टीतल्या पहिल्या साधूसारखे असतील तर आपल्याला नेहमीच प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमी आहे याची उणीव भासेल। पण या उलट जर आपले विचार या गोष्टीतील दुसऱ्या साधूसारखे असतील तर प्रत्येक गोष्ट निश्चितच चांगलीच असते याची जाणीव होईल। शेवटी आपल्या जीवनात कितीही बिकट परिस्थिती आली तरीही या गोष्टीतील दुसऱ्या साधूप्रमाणे आपले विचार नेहमीच सकारात्मक असले पाहिजेत।